नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. मित्रांनो, आज अशा गोष्टीवर प्रकाश टाकतोय. बघा, लक्ष द्या. ब्राह्मण उच्च आहेत का? तर आहेत. त्यांच्या एक एक गुणाचे निरीक्षण करा, विचार करा आणि निर्णय घेऊन स्वीकार करा. आतापर्यंत ब्राह्मणांनी काही उद्रेक केला का? ब्राह्मणांनी कधी जाळपोळ केली का? ब्राह्मणांनी कधी मारहाण केली का? ब्राह्मणांनी कधी दंगल केली का? खाजगी किंवा सरकारी मालमत्तेची नासधूस केली का? कोणाच्या विरुद्ध घोषणाबाजी केली का? पहा, ते उच्च शिक्षण घेतात, ज्ञान मिळवतात, तन मन धनाने मेहनत करतात, स्वतःला अगदी झोकून देतात, वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, हाय क्लास जॉब करतात, मोठे व्यापारी किंवा व्यावसायिक बनतात, राजकारण करतात, निवडून येतात, सत्तेत जातात. ब्राह्मणांची मुले कधी सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन घंटा वाजवत नाहीत, नामस्मरण करत बसत नाहीत, पारायण करत बसत नाहीत, मनाते श्लोक पाठ करीत नाहीत, अभंग तर कधी पाठच करत नाहीत, पंढरीची वारी करीत नाहीत, फाटके पोतडे घालून फिरत नाहीत, देवीची मशाल घेऊन झेंडे घेऊन रस्त्याने धावत नाहीत, गणपतीत नाचत नाहीत, गणपती बसवत नाहीत, बसवला तर फक्त 1.5 दिवसांचा. ते आपल्या घरी सत्यनारायणची पूजा घालत नाहीत, दुर्गादेवी बसवत नाहीत, कान्होबा बसवत नाहीत, मिरवणुकीत नाचत नाहीत, चारी धाम करत नाहीत, नारायण नागबडी त्रिपिंडी अभिषेक शांती आसरा म्हणजे काही काही घालत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, ते स्वतः जरी हे सर्व करीत नसले तरी ते इतरांकडून करवून घेतात. पण या बोलण्याला काही अर्थ आहे का? ते असं करत असतील तरी त्यांचे 10वे 13वे फक्त 5 माणसांचे असते. ते अहोरात्र अभ्यास करतात, प्रावीण्य मिळवतात, नोकरी कशी मिळवता येईल एवढेच पाहतात. त्यांना माहीत आहे, स्पर्धा परिषद अभंग विचारत नाहीत, मनाचे श्लोक विचारत नाहीत, तेथे हवे सखोल ज्ञान. तेथे विचारतात फक्त जनरल नॉलेज, विज्ञान, संगणक. म्हणून ते सर्व क्षेत्रात पुढे जातात आणि पुढे आहेत. ते परदेशात आहेत, ते सनदी अधिकारी आहेत, ते न्यायालयात न्यायाधीश आहेत, ते प्राध्यापक आहेत, ते चित्रपटात नट नटी कलाकार आहेत, ते नायक आहेत, ते उद्योजक आहेत, ते संगीतात आहेत, ते अभिनयात आहेत. ते कशात नाहीत ते सांगा? म्हणून ते स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेतात. आता यात त्यांचं काय चुकलं? तुम्ही मात्र सारी जातीत देवधर्मात, वारीत, मिरवणुकीत, अखंड हरिनामात, कर्मकांडात व कधीच न परवडणाऱ्या शेतीत व मातीत लोळत बसता, भटकत असता, फासावर लटकत जाता. 1000 रुपये रोज मजुरी दिली तरी ब्राह्मण मारवाड्याची बाई खुरपायला येणार नाही. आपण मात्र शिपाई, सिक्युरिटी गार्ड, वॉचमन, पोस्टमन, चिठ्ठीवाले, मांडव बांधायला, कोंबड्या शेळ्या मेंढ्या सांभाळणारे, धाबे बियर बार, रात्री वाळू उपसायला, तलाठी, ग्रामसेवक, टर्नर, फिटर, पेंटर, क्लीनर, हमाल, ड्रायव्हर, वेल्डर, खूप झालं तर मास्तर. अरे रे, हा सगळा आपलाच माल. काहीच नाही जमले तर फुकटचं खायला, महाप्रसाद घ्यायला व दिंडी वारीत सर्वात पुढे नक्की आहे. शेती आहे, पण शेती परवडत नाही. शिक्षण कमी, आरक्षण नाही, नोकरी नाही, रोजगार नाही. नोकरी नाही तर छोकरी नाही. अलग निरंजन व्हायची वेळ आली. गावात बिन लग्नाचे 30 ते 35 वर्षाचे सांड हल्ले फिरत आहेत. जमीन 1-2 एकरवर आली. माळवट 2 खण वाटायला आलं. गावात घर नाही, दारात रोजगार नाही, तरी हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ, सत्यनारायण पूजा, देवाला बकरू कंदुरी याचा जोर काही कमी होत नाही. आता कोरोनाने तर सगळ्यांचे कंबरड मोडले आहे. आधीच कोलमडले, आता पार रस्त्यावर आले. शिक्षण हा एकच मार्ग उन्नतीचा आहे, पण तोही आता बंद व्हायच्या मार्गावर आला आहे. म्हणून फुकटचं खाण्यात वेळ घालवण्यापेक्षा
देवदेव करण्यापेक्षा देवघेव व्यवसाय करा. सत्य शोधक बना. जे जीवनासाठी उपयुक्त नाही, जे निरुपयोगी आहे, जे निरर्थक आहे, जे निरर्थक आहे, ज्यातून काहीच लाभ होत नाही. ब्राह्मण असे काहीच करत नाही, म्हणून ते आज सुखी आहेत, समाधानी आहेत. ओबीसींनो जागे व्हा, बहुजनांनो जागे व्हा. आपल्या मुलीचा हात सक्षम मेहनती होत करू व निर्व्यसनी तरुणाच्या हातात द्या. 10-11 वाजता उठणारे, अंथरुणाची घडी न घालणारे, लाईटीचे बटन बंद न करणारे, कवडीचीही कामं न करणारे, किती मोठ्या घरचे असले तरी त्यांना मुलगी देऊ नका. गाडी बघून मुलगी देऊ नका. चांगला सुस्वभावी जाणता मुलगा बघून द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. आरक्षण, सवलती, नोकरी व आता दुर्मिळ व दुरापास्त बाबी आहेत. हे मिळवण्यात अनमोल वेळ घालवू नका. चौकशी करा, खात्री करा, अभ्यास करा, माहिती घ्या व मगच 10 जणांच्या साक्षीने जोडीदार निवडा. आता हुंडा, मानपान, अहेराची अदलाबदली, दागिने, बडेजावपणा सोडा. लग्नात आवश्यकच खर्च करा. अनावश्यक खर्च करू नका. फालतू शान दाखवू नका. कोणी पाहत नाही, कोणी विचारत नाही. मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेशन, डीजे, घोडा, रथ कशाला हवे? इष्टमित्र म्हणजे फक्त चांगले मित्र व सहकुटुंब, सहपरिवार यांचे साक्षीने विवाह समारंभ आयोजित करा. एकच ध्येय, चांगले शिक्षण, चांगले लक्षण आणि योग्य वेळी औक्षण, हेच खरे रक्षण. ब्राह्मणांना वाईट बोलू नका. दोष देण्यात त्यांना काहीच अर्थ नाही. उलट त्यांच्याकडून चांगले शिका. काही विद्वान असे म्हणतील, आता आम्ही काय शेणातले शेंगदाणे वेचायचे का? पण ती वेळ येण्याआधी सुधरा. आता तरी जागे व्हा आणि व्यसन सोडा. निर्व्यसनी बना. तरच आता कोणतरी तुम्हाला मुलगी देईल लग्नासाठी. कारण हा व्हिडिओ गेल्यावर प्रत्येक आईबाप विचार करेल की सचिन सुभाष राणे जुचंद्र हा काय म्हणतोय. जय महाराष्ट्र, जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.